ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. शनैश्वर जयंती दिनांक 26 मे 2025, अर्थातच सोमवार आणि सोमवती अमावस्या हा एक उत्तम योग आहे आणि सोमवती अमावस्या महत्त्व आपल्याला माहीतच आहे. तर आजच्या दिवसाचं महत्त्व हे आपण माहिती आहे आणि आपल्याला दोन्ही पुण्य मिळणार. शनीचं पूजा केल्याबद्दल सोमवारचं आणि आपण पूजन केल्याबद्दल भगवान श्री शंकरही आपला प्रसन्न. हे अशा दोन्ही शिवाय आपल्याला मारुतीदेव शनिवार आहे, त्यामुळे मारुतीदेवाची प्रार्थना. तर असा एक तऱ्हेचा उपवास आज केला तर उत्तम असतो. आणि वास्तविक पाहता शनिवारी आपण उपवास पूजा अर्चा करतोच, पण एक मंत्र आहे तो म्हटलं आपण तोही आपला फायदेशीर आहे. आणि रोज झोपताना उठताना किंवा बसताना असं नाही म्हणत, फक्त एकदाच म्हणा, केव्हाही म्हणा, मनापासून म्हणा, एवढंच माझी प्रार्थना आहे. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामातं संभूतं तं नमामि शनैश्वरं. हा एक मंत्र आहे आणि तो आपण शनिवारी म्हणा किंवा एरवी आपल्याला जेव्हा मनातील आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आनंदाने मनापासून जप करत आहे. उत्तम असं आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडा प्रमाणात म्हणजे शारीरिकतेवरील जे काय प्रकार आहे तो थोडा प्रमाणात 100% कमी होईल हे माझी खात्री आहे. तर आता शनैश्वर जयंती या दिवसानिमित्त माझी एक कविता देवाची देवाला प्रार्थना करून मी सांगतो आहे की हे आम्ही देवाचं पूजा अर्चा करतो आहे ती तू गोड मानून घ्यावी, आम्हाला चांगला आशीर्वाद द्यावा. नमस्कार. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामातं संभूतं नमामि शनैश्वरं. नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमस्तुते. नमस्ते विष्णुरूपाय कृष्णाय नमस्तुते. नमस्ते प्रभुसज्ञाय सूर्यपुत्र नमस्तुते. नमस्ते रुद्रदेहाय नमस्ते कालकाजय. नमस्ते यमसज्ञाय शनैश्वर नमस्तुते. नाशयित्वाचि पापानि तथारोग्यं पश्यतु. प्रसादं गुरुदेव सदिनस्य प्रणतस्य. द्विभुजां दीर्घदेहाय दण्डपाशधराय च. पिंगाशीयमरूपाय शनिदेवाय नमो नमः. श्री शनैश्वर महाराज की जय. हा एक मंत्र आपण दररोज म्हटला तरी चालेल आणि उत्तम असा आहे. त्या मी शनैश्वर जयंतीच्या निमित्ताने ह्या मंत्राची माहिती आणि महत्त्व आपल्याला सांगितलीच आहे. आता माझी एक कविता आहे. कविता अशी आहे शनैश्वर जयंती. हा मंत्र आपल्या मुखात येऊ दे आता आपल्या असं मी त्या कवितेत म्हटलेलं आहे. येऊ दे मुखात आपल्या सदैव मुखात. येऊ दे मुखात सदैव आपल्या मुखात. अभिषेक करा तेलपात्र घेऊन हातात. अभिषेक करा तेलपात्र घेऊन हातात. ओल्या वस्त्राने देवपूजा मंदिरात. ओल्या वस्त्राने देवपूजा मंदिरात. शनी शिंगणापूर मंदिर प्रसिद्ध. शनी शिंगणापूर मंदिर प्रसिद्ध भारतात. मंदिर परिसरात चोरी नसे ऐकिवात. मंदिर परिसरात चोरी नसे ऐकिवात. वर्णन मंदिराचे भक्तगणांच्या मुखातून. भक्त म्हणजे कविते आपण जे सांगतो वर्णन हे त्याच्या प्रत्यक्ष आहे की याचे चोरी वगैरे केली किंवा काही झालं तर चोर सापडतो. चोरी होतच नाही किंवा तिकडे दरवाजेच नाही आहेत. आता अशी तर माझ्या ऐकूयात आहे आणि ती तुम्हाला सांगितले. तर मंदिर परिसरात चोरी नसे ऐकूयात. वर्णन मंदिराचे भक्तगणांच्या मुखात. राशीस्थानी शनी 7:30 सुरुवात. अनुभव येता मात्र येते लक्षात. अनुभव येता मात्र येते लक्षात. शनिमंत्र स्तोत्र म्हणावे 7:30 काळात. शनिमंत्र
स्तोत्र म्हणावे 7:30 काळात शनिदेवाचा अपमान नाही सहन होत. तर हा 7:30 काळ आहे, तो 7.5 वर्ष आहे. तर कोणाला 2.5 वर्षाचा त्रास होतो, कोणाला 5 वर्ष होतो, कोणाला 7.5 वर्ष होतो, पण सहसा 7.5 वर्ष कोणालाही त्रास होत नाही. त्यामध्ये ते आणि ज्या वेळेला 7.5 काळ पूर्ण होतो त्यावेळेलाही जरूर 100% फायदाच होतो. देव कधी नुकसान करत नाही, देव कोणाचंही नुकसान करत नाही. देव झालं तर फायदाच करतो. फक्त ज्याच्यात काही आपल्या हातून काही चुका वगैरे घडलेल्या असेल त्या निस्तरणाचं काही काळ जातो आणि त्या चुका आपल्या चुका माफ केल्या, चुका झाल्यानंतर आपण फक्त देवाची फक्त प्रार्थना करायची आहे आणि त्यामुळे आपल्याला फायदाच होतो, नुकसान असं काहीच होत नाही. ओम गम गणपतये नमः.